संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी गुगली टाकत पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेचा विषय बनवलाय. कारण तर एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाणार अशी चर्चा असली तरी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे आणि ते आता आपल्यासोबत आहेत. आबा, काय सांगाल की तुमची उमेदवारी या मतदारसंघात जाहीर झाली? सगळ्यात पहिल्यांदा मी आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी पवार गटाचे ज्येष्ठ नेते, या सगळ्यांचे पहिले मी आभारी आहे की त्यांनी मला या खेपेला या मतदारसंघातनं ही निवडणूक लढण्याची आम्हाला त्यांनी संधी दिली. आता उमेदवार जगताप माहिती आपल्याला ही अनेक दिवस ही चर्चा सुरू होती. हा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडायचा, पाठिंबा द्यायचा, या स्वरूपाच्या सगळ्या चर्चा या वरच्या पद्धतीने सुरू होत्या. तथापि या ठिकाणी त्याच्याबरोबरच जर महाआघाडीचा उमेदवार द्यायचा झाला तर अशा प्रकारे या ठिकाणी एक दुसरा प्लॅन बी हा आमच्या पक्षानं किंवा काँग्रेस पक्षानं तयार केला होता आणि त्या माध्यमातून असं ठरलं होतं की ही इलेक्शन लढायची झाली, उमेदवार द्यायचा झाला तर या ठिकाणी मी असेल, आमचे सहकारी माजी आमदार उल्हास दादा असतील, आमचे दुसरे माजी आमदार डॉक्टर मिंचेकर असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही ती नाव वरती पाठवायची आणि वरती हे महाआघाडीचे जे आपले प्रमुख आमचे नेते मंडळी आहेत हे सगळी चर्चा करून या माध्यमातून ते ज्याला उमेदवार देतील त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं असं आमचं मागे ठरलं होतं. त्या माध्यमातून त्या ठिकाणवरती बाकीच्या सगळ्या चर्चा संपल्याच्या नंतर, सगळे पर्याय संपुष्टात आल्याच्या नंतर बहुतेक हा निर्णय झालेला आहे आणि त्या माध्यमातून मगाशी काही वेळापूर्वीच आदरणीय आमच्या उद्धव साहेबांनी त्याच्याविषयी एक पत्रकार परिषद घेतली आणि माझं नाव जाहीर केलं. मी त्यांचा आभारी आहे. खरं तर शेट्टी यांच्यासारखे उमेदवार तुमच्या विरोधात असणार आहेत, माने तुमच्या विरोधात असणार आहे. खरं पाहायला गेले तर ज्या मागच्या काही वर्षात जे राजकारण झालं त्याच्या विरोधात हा तुमचा लढा असणार आहे. कारण तर एका निष्ठावंत सैनिक, शिवसैनिक म्हणून तुम्ही असणार आहे. कशा पद्धतीनं त्यांच्या पराभवाकडे तुम्ही पाहताय? निवडणूक म्हटलं की या ठिकाणी आता विरोधामध्ये माजी खासदार आहेत, विद्यमान खासदार आहेत, तर सांगायला हरकत नाही. विद्यमान खासदार जे आहेत त्यांच्या विजयासाठी सगळे शिवसैनिक गेल्या खेपेला अगदी चांगल्या पद्धतीने राबले होते. स्वतः मी राबलो होतो आणि आम्ही कुठलीही पर्वा न करता आम्ही विरोधकांना अंगावर घेतलं आणि त्या बाजूचा प्रचार केला होता. आज या ठिकाणी दुर्दैवानं ते आज आमच्या सोबत नाहीत, पक्षासोबत नाहीत, उद्धव साहेबांच्या सोबत नाहीत. आज याची खंत प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे आणि जरूर या ठिकाणी आज जनतेने असं ठरवले की किमान एखादा खासदार निवडून आणत असताना तो किमान जनतेशी आणि आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहावा अशा स्वरूपाची अपेक्षा ही सगळ्या जनतेची आहे. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी उद्याच्या इलेक्शनमध्ये आम्ही लोकांपर्यंत जाऊ, आमची भूमिका सांगू, महाआघाडीची भूमिका सांगू, आमच्या पक्षाची भूमिका सांगू आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेच्या पुढे आमची भूमिका मांडली. मला 100% खात्री आहे की जनता मला स्वीकारेल. आता दुसरे म्हणता या ठिकाणी माजी खासदार साहेब जे आहेत ठिकाणी त्यांचे माझे या ठिकाणी मैत्रीचे संबंध आहेत. आम्ही एकत्र झेडपीला सदस्य होतो. त्यांनी आमच्या भागातलं 10 वर्ष नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे त्यांची कामगिरी बद्दल मला माहिती आहे. वास्तविक त्यांचं आमचं काही कुठं वैरत्व नाही, कुठं बांध रेटलेलं नाही. पण दुर्दैवावरच्या लेवलच्या गोष्टी या ठिकाणी जे युतीच्या सुरू होत्या त्यातनं काही सन्मान तोडगा निघाला नाही आणि त्या माध्यमातून आम्हाला इलेक्शनला सामोरं जायला सांगितले. त्यामुळे मला जरूर खात्री आहे की काही असलं, शेतकऱ्यांचे प्रश्न असले, मी हाडाचा शेतकरी आहे, माझं घर शेतीवरती चालतं, त्यामध्ये मला जरूर खात्री आहे की शेतकऱ्यांच्या पुढे आमची भूमिका मांडली तर शेतकरी सुद्धा आम्हाला स्वीकारतील आणि त्या माध्यमातून या इलेक्शनमध्ये आम्हाला मोठ्या प्रकारे ती निवडून देतील. यापूर्वी तुम्ही शाहूवाडीचे देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. तुम्ही एक माजी आमदार आहात. मात्र यापुढे तुम्हाला 6 मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात फिरावं लागणार आहे. काय असणार विजयाचं कॅल्क्युलेशन? 6 मतदारसंघ विधानसभेचे असले, एक असला हा विषयामध्ये फारसा येत नाही. तर या ठिकाणी जरी 6 मतदारसंघ असले, विस्तार जरी मोठा असला तरी या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये महाआघाडीची ताकद आहे. शिवसेना पक्ष असेल, आमचा ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा तो असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, आमची मित्रमंडळी असतील, त्या सगळ्यांची नेटवर्क आज प्रत्येक मतदारसंघात आहे. 6च्या 6 मतदारसंघात आहे. त्यामुळं त्या चॅनलच्या माध्यमातून मला जरूर खात्री आहे की आम्हाला कुठं संपर्क साधण्यामध्ये कुठं अडचण भासणार नाही आणि चांगल्या प्रकारे आम्ही जनतेपर्यंत पोहोचू आणि आम्हाला आमची बाजू मांडता येईल. नक्कीच सर. राहुल गडकर, सरकारनामा, कोल्हापूर. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.